हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत कलावंतीन दुर्गाचा। तर आम्ही पहाटे 4ला निघालेलो मुंबईवरून आणि ऑलमोस्ट आम्ही 7 वाजता पोहोचलो कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी। तर चला जाणून घेऊया की कलावंतीन दुर्ग काय आहे। तर कलावंतीन दुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप फेमस आहे। या किल्ल्याची उंची सुमारे 2300 फूट आहे आणि कलावंतीन दुर्ग हा ट्रेक सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा आहे आणि बेस विलेज पासून तुम्हाला टॉप पर्यंत पोहोचण्यासाठी लगभग 3 ते 4 तास लागतात। अजून इकडनं आम्ही पाऊण तास चालतोय, अजून वर अजून 1 तास आहे, 2 तासाचा रस्ता आहे वर। खूप वर आलो आम्ही। कलावंतींवर एक गाव आहे, त्याच्यावरनं अजून अर्धा तास। धुकं बघा, पूर्ण धुकं। धुक्यावरती बघ कसलं थंड वाव, वर बघ कसलं भारी वाटतंय। तो गड पण दिसतो नाहीत ना, ते दाखव। हा वारा, हे धुकं अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतंय। खरंच सांगतो, खूप थकवा झाला होता ट्रेक करताना, पण जेव्हा मी वर आलो ना, सगळा थकवा निघून गेला। हे दृश्य कॅमेरामध्ये पकडता येणार नाही, डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावं असं आहे। इथलं सौंदर्य खऱ्या अर्थाने मन शांत करतंय। आणि हो, जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल ना, तर एकदा तरी इथे नक्की यायलाच पाहिजे। धुकं इतकं झालंय की समोर काहीच दिसत नाही, पण त्यामध्येच खरी मजा आहे ना। आणि जी शेवटची चढाई आहे ती खूपच हार्ड आहे, कारण कलावंतीन दुर्ग हा किल्ला त्याच्या तीव्र उतारासाठी म्हणजेच स्टीप स्लोप आणि दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्यांसाठी ओळखला जातो, ज्यामुळे तो एक अतिशय हार्ड ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स देतो तुम्हाला। कलावंतींच्या टॉपवर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा शेवटचा भाग एक गुळगुळीत किंवा स्लिपरी झालाय, त्यामुळे पाय ठेवण्यासाठी आणि हात धरण्यासाठी कोणताही सपोर्ट नाही आहे तिकडे, त्यामुळे तो खूप कठीण होऊन जातो ट्रेक। आणि त्यामुळे तिकडे लोकल जे राहतात स्थानिकांनी, त्यांनी इकडे एक दोरी बसवली आहे, ज्यामुळे तुम्हाला जो ट्रेकिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच बेस्ट होतो आणि एक अप लेवलला जातो। तर तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही त्या दोरीने वर चढू शकता, टॉपवर जाऊ शकता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। उभा राहा, सरळ लेफ्ट साइड जा। जग संपलं इथे, खाली काहीच दिसणार नाही, सगळं धुकं। अभि बाय, धुके नसते ना मस्त दिसलं असतं रे, काहीच नाही दिसणार खाली। गडावर ना काय काय दिसतं मित्रा? ह्या गडावरून अजून कर्नाळा दिसतंय, म्हणजे खूप गड दिसतात। मुंबई कशी दिसते? इथनं दिसते, आता काहीच दिसत नाही, आता फक्त धुके। गाडाचा एकदम वरचा शेवटचा टोक आणि इथे महाराज। कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी प्रबळमाची नावाचे एक गाव आहे।
तिथून एका साईडने प्रबळगड आणि एका साईडने कलावंतीन दुर्गाला जायचा मार्ग आहे. आम्ही कलावंतीन आणि प्रबळगड हे दोन्ही गड 2 वेळेला व्हिजिट केलं आहे. खूप छान आहे, एक्सपिरियन्स पण खूप मस्त होतं तिकडे. आणि माझ्या एक्सपिरियन्सने हे सांगतो की प्रबळगड हा बेस्ट फॉर ट्रेकिंग आहे आणि बिकॉज तिथे खूप स्टेप्स कमी आहेत आणि दगडातून ट्रेक करावी लागते, तर खूप मस्त एक्सपिरियन्स येतो. आणि कलावंतीन हा त्याच्या व्ह्यूसाठी खूप फेमस आहे आणि बेस्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कलावंतीन दुर्गाचा ट्रेकिंग आणि बेस्ट क्लिप्स आणि खूप गोष्टी तुम्ही पाहणार आहात, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता हा ट्रेक स्टार्ट झालाय. उतरायला पडलं की डायरेक्ट स्वर्गात. डायरेक्ट टेबल दाखव. कडेलोटवाला सिस्टम. थांब माझा कडेलोट व्हायचा. सांभाळून, कारण माती आहे ना, असं पाय सटकतो असं काय. कडेलोटवाला सिस्टम हो का. धुकं काहीच दिसत नाही समोरचं. आज जवळपास 5,000 लोक आलेली. त्यातली आता सगळी वर्ण सगळी गेली खाली. आम्हीच शेवटचे. हा बघा ना काय सरकला डायरेक्ट स्वर्गात. इकडे तो स्टॉल आहे पर्यंत आहे ना, ते उभ्या सीड्या आहेत. मुळात स्वर्गात आहे हा. चल चल लवकर. खूप मस्त आहे हा किल्ला. इकडनं आहे ना काहीच रिलिंग विलिंग काही नाही. एका वेळेला एकच प्रेफर करायला पाहिजे. खूप मोठ्या सीड्या. थांब हो खूप मोठ्या. हे बघ दोघं चालू आम्ही ट्रॅकवर. कोणच नाही ट्रेकिंगला. पाऊस पडला वाटतं. ओले लक्ष देऊन होतं. हा धुक्यांमुळे नॅचरल एसी काय. खूप थंड हवा लागते. थंड हवा लागते. इतका रिस्की नाही जेवढा दिसतो तेवढा. फक्त कॉन्सन्ट्रेट पाहिजे काय. काही लोक सांगतात खूप रिस्की आहे, जाऊ नका असं तसं. तर चढताना खूप उंच आहे, खूप पाठ. हाच पार्ट आहे ना जो हार्ड आहे फक्त. बाकी सगळी दगडी आहेत. ते बघा तिकडनं दोरीने उतरायला लागतं. पूर्ण दोरीने पकडून पकडून उतरायला लागतं. आमच्या सोबतच आलेली. स्क्वॅट आपण जसे मागतो तसं हे आहे. बघा इकडनं उभ्या सीड्या आहेत. ते वाटतं इकडनं की असे लांब लांब आहेत, ते उभे आहेत. इथे खाली गुफा आहे. हे बघा ते एवढं चालून आलं. आता हे इथे आतमध्ये गुफा पण आहे, ती पण आम्हाला बघायची. आत जाऊन फ्लॅश लावावं लागेल. हे बघा छोट्या छोट्या मुली, म्हातारी लोक, लेडीज लोक सगळे वर चढतात. म्हणजे बघ हा खतरनाक गडावर. आमच्यासाठी बी खतरनाक होत नाही एवढा, सगळ्यांसाठी आहे. म्हातारी लोक नाही आहेत तशी सहसा. यावंच नाही, कमी आहे. म्हातारी म्हणजे गावची लोक. इकडे गुफा पण आहे, आम्हाला बघायचं गुफा. बघा इथे काहीच नाही. हे पकड असं पकड असं वर चढायला नाही काही ना पाईट ठेवायला. आरामात रे. अरे ते चिक्कला वरती ना, आत गेलो असतो. तर मी जाऊन येऊ का. बघूया ना. दिसतंय एवढी मोठी आहे. बघा एवढीच आहे.